जे 65 बिल्डिंगचं प्रकरण डोंबिवलीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे, या प्रकरणाच्या मागचे जे आका आहेत त्या आकांना शोधण्यासाठी निवेदन आज आम्ही DCP साहेबांना दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की कोर्टाचा निकाल आल्यानंतर, या इमारती अनधिकृत असल्याचा कोर्टाचा निकाल आल्याच्या नंतर देखील या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि त्याचे पुरावे आज आम्ही DCP साहेबांसमोर सादर केलेले आहेत आणि याची सखोल चौकशी व्हावी आणि जे आरोपी असतील त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि त्यांना जेलमध्ये टाकावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। कारण एवढी मोठी या 3,500-4 हजार परिवारांची फसवणूक झाल्यानंतर देखील आज देखील लोकांची फसवणूक सुरू आहे। फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये देखील काही अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेत असा आमचा आरोप DCP साहेबांकडे आम्ही केलेला आहे। DCP साहेबांनी त्याची तपास करण्याचं आश्वासन आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे। म्हणजे ऑलरेडी लोकांची फसवणूक झाली आणि आज देखील ती फसवणूक सुरू आहे। याच्या मागे गँग्स ऑफ डोंबिवली जे पेपर बनवणारे जे मोठे स्कॅमर आहेत ते देखील आहेत, त्यांचा तपास DCP साहेबांनी करावा आणि याच्यासाठी पोलीस आयुक्तांची देखील आम्ही भेट घेणार आहे। काही लोकांची FIRमध्ये मी ज्या परवा दिलेल्या FIRमध्ये जी लोकांची नावं आहेत तीच लोक या सगळ्या रजिस्ट्रेशनच्या घोटाळ्यामागे आहेत। आज देखील रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये अधिकृत बिल्डिंगचे खोटे पेपर लावून अनधिकृत बिल्डिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत। लोकांना फसवण्याचं काम सुरू आहे। एक रजिस्ट्रेशनसाठी 3-3, 3.5-3 लाख रुपये घेतले जात आहेत आणि याच्यामागे कोण आहे याचा तपास DCP साहेबांनी करावा, याच्यासाठी SIT नेमावी अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे। काही अंगावर इमारत उभी आहे, त्याचे रजिस्ट्रेशन देखील झाले असतात। माझ्याकडे जे पुरावे आहेत आज मी DCP साहेबांना ते सादर केलेले आहेत। त्या पुराव्यामध्ये स्पष्ट दिसतं आहे की 23 जानेवारी 2025ला अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत। त्याचे पुरावे मी DCP साहेबांना दिलेत आणि जी साई गॅलेक्सी बिल्डिंग आज महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे, कोर्टाचा निकाल आल्यानंतर साई गॅलेक्सी इमारतीमधील एक फ्लॅटचं देखील रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्याचे पुरावे देखील आम्ही DCP साहेबांना दिलेले आहेत। ते हे जे रजिस्ट्रेशनचं मोठं स्कॅम लोकांबरोबर सुरू आहे याची तपासणी DCP साहेबांनी करावी अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे।